राष्ट्रीय महामार्गावरती मी जिथे आता उभा आहे तिथं अनेक वाहनं येताना मला दिसली, विखुरलेली आहेत, कारण वेगवेगळे 4-5 पॉईंट्स केले आहेत. आता हे जे दिसतंय तुम्हाला दृश्य स्क्रीनवरती, ज्याला आपण टॉप अँगल म्हणतो, तर इथून आता आंतरवली सराटीतून बाहेर पडतील मनोज जरांगे. जसं मोहसिन तिकडे गावात आहे आणि या ठिकाणातनं आंतरवलीतनं प्रत्यक्षात त्यांचं मुंबईच्या दिशेनं निघणं होणार आहे. त्यासाठी बघा फुलं आणलेली आहेत. फुलं उधळायची आहेत इथे. ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे बाहेर पडतील तर तेव्हा हे फुलं उधळायची आहेत. वडीगोदरीचे लोक आहेत. वाहनं किती दिसली तुम्हाला? जरा निकेतन हीच दृश्य महाराष्ट्राला दाखवा, का टॉप अँगलनं ते दिसतील. किती वाहनं दिसतील आजूबाजूला? लाखोने आहेत. लाखोंनी असा दावा केला जातोय, पण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत असं निश्चित आपण म्हणू शकतो. जसं आता ते हार बघा, महिला औक्षण करण्यासाठी तिथे उभ्या आहेत, फटाके फोडले जात आहेत. ज्यांना असं वाटतं की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करून मग त्यांनी आंतरवलीतनं बाहेर जावं, तर ते असे लोक इथे उभा आहेत. पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. QRTची टीम आहे. जवळपास 500पेक्षा अधिकचे पोलीस कर्मचारी, त्याच्यामध्ये DYSP, SP या दर्जाचे अधिकारी इथे आहेत. आत्ताची दृश्य एकतर वाद्य वाजत आहेत आणि त्या वाद्याच्या गजरामध्ये, फटाक्यांच्या गजरामध्ये लोक बाहेर या ठिकाणातून ते बाहेर पडतात. औक्षण मी म्हणालो तसं की आत्ता आंतरवली सराटी ते हे ठिकाण, जे या राष्ट्रीय महामार्गावरचा जो ब्रिज आहे, तिथून एकानंतर एक वाहनं इथून बाहेर पडायला लागतील. आणि आंतरवली सराटीमध्ये तुलनेनं संख्या कमी आहे, कारण बरेच लोक रात्रीच भेटून गेलेले आहेत त्यांना. आणि वाहनं 3-4 ठिकाणी वाहनतळ केलेलं आहे आणि त्या वाहनतळातनं ती वाहनं एकानंतर एक येतील आणि मग ते मुंबईच्या दिशेला निघतील. मी जसं म्हणालो तसं ह्या राष्ट्रीय महामार्गावरती एक बाजू बहुधा बंद केलेली आहे. ही बंद केली का? हा रस्ता बंद केला आहे का? नाही, हा रस्ता सध्या तरी बंद केलेला नाही आहे. आणि इथून प्रत्यक्षात ते बाहेर पडतील. फटाकेचा गजर आहे, वाद्य वाजत आहेत. आत्तापर्यंत बरेच फटाके पडून झालेले आहेत. गावातनं ते निघालेलेच आहेत. जसं मोहसिननी मगाशी सांगितलं, औक्षण करण्यासाठी महिला उभ्या आहेत. काही जरी झालं, म्हणजे आत्ता आपल्या वेगवेगळ्या प्रतिनिधींनी, जसं धाराशिव असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, तिथून लोक जे बोलत आहेत त्याप्रमाणे काही जरी झालं तरी आता आरक्षण घेऊनच बाहेर पडायचं आहे असं म्हणत लोक निघालेले आहेत. मी सकाळी अनेकांशी बोललो. त्यांनी त्यांचा टेम्पो असेल किंवा 407 वाहन असतील, 909 वाहन असेल, याच्यामध्ये किराणा भरून घेतलेला आहे, गाद्या टाकल्यात, छोटेसे माळे तयार केलेत गाडीमध्ये. या महिला बघा, या महिला बहुधा याच गावातल्या आहेत की ज्या औक्षण करण्यासाठी, जशी दृश्य तिकडे आपण बघितली की जेव्हा गणपती बाप्पाची आरती करून मनोज जरांगे निघाले, तेव्हा याच महिलांनी, म्हणजे याच गावातल्या महिलांनी त्यांचं औक्षण केलं होतं. आणि मग आता याही महिला या ठिकाणी औक्षण करून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत ते जात आहेत, तर त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी थांबलेत. असे बरेच वाद्य प्रज्ञा या ठिकाणी आहेत. जसं संबळ आहे, गोंधळी आहेत, मगाशी एक DJवरचं वाद्य वाजवत लोक नृत्य करत होते. आणि पोलिसांचा, कारण मागच्या वेळेला आठवतं आपल्याला, बरोबर 2 वर्षापूर्वी जो आंतरवली सराटीमध्ये आंदोलनाच्या दरम्यान लाठी हल्ला झाला, त्याच्यानंतर हे आंदोलन महाराष्ट्रात जास्त चर्चेला आलं. आत्ता माझी माहिती अशी आहे की यावेळेला पोलिसांनी असं ठरवलं आहे. आता बघा किती मोठा पोलीस बंदोबस्त आहे. इथे पण ब्रिजवरती पण आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस उभे आहेत. 500पेक्षा अधिकचे पोलीस कर्मचारी, 2 QRTच्या टीम आहेत, 13-14 DYSP आहेत. आणि पोलीस बंदोबस्त यासाठी आहे कारण यावेळेला असं ठरलं आहे की जी मुंबईच्या दिशेनं जाणारी आंदोलक मंडळी आहेत त्यांना पॅसेज तयार करून द्यायचा, रस्त्यावरती कुठेही ट्रॅफिक जाम होऊ नये अशी व्यवस्था करायची. आणि मग फुलाचं हे बघा, आता हा एक दांडपट्ट्यासारखा खेळ पण इथे खेळला जातो आहे. आंदोलक वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या कलागुणांना सुद्धा इथे दाखवत आहेत. जसं मगाशी मी नृत्य दाखवली, आता थोडासा आपण ॲम्बियन्स आणि ते दृश्य बघू. अशा पद्धतीचा आता हा पहिला आंतरवली सराटीतनं पहिला ताफा बाहेर पडतोय. प्रज्ञा, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही NDTVवरती बघताय. पहिला ताफा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातले जे लोक आंतरवली सराटीमध्ये काल रात्रीपासून होते, त्यांच्यातल्या पहिल्या काही गाड्या आंतरवली सराटीतनं बाहेर पडतायत. 3 ते 4 गाड्या आहेत, टप्प्याटप्प्याने त्या बाहेर पडतील. ही पहिली एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही NDTVवरती बघत आहात, ज्या दृश्यातनं तुम्हाला दिसेल, छोटासा अंदाज येईल की एका पाठोपाठ एक
ही वाहनं जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांची संख्या किती असेल. अजूनही आंतरवली सराटीमध्ये आहेत मनोज जरांगे पाटील, पण आत्ता जे लोक आलेत ते लोक एकानंतर एक बाहेर पडत आहेत. मी जसं म्हणालो की या रस्त्याच्या 2-3 किलोमीटर परिघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी लोक थांबलेत. सकाळी 6 वाजल्यापासून लोक नांदेडपासनं म्हणजे जे काल रात्री संध्याकाळी 7 वाजता निघाले होते. हे बघा, ही पहिली गाडी जी स्क्रीनवर तुम्ही बघताय, जी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात पुढं निघालेली आहे, ही पहिली गाडी आहे. MH02 किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले लोक एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये, कारण पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील हे बाहेर पडतील या गावाच्या वेसेतनं असं दिसत आहे. आणि आता ह्या 4 ते 5 गाड्या, पुन्हा एक आणखी मागं गाड्या आल्या. पहिली दृश्य तुम्ही स्क्रीनवरती बघताय, आंतरवली सराटीतून लोक आंदोलक बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. भगवे झेंडे आहेत, लोक त्या गाडीच्या टपावरती बसलेले आहेत. अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळेला सांगितलं की नियमाचं पालन करा, पण शेवटी हे आंदोलक आहेत, फटाके फोडले जात आहेत. हाही आंबेस काही क्षणासाठी. प्रज्ञा, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य महाराष्ट्र बघतो आहे NDTVवरती. आपलं कंटिन्युअस कव्हरेज सुरू आहे गेल्या 3 दिवसापासनं. प्रत्येक जण ही दृश्य बघतोय आणि ही पहिल्या गाड्या बाहेर पडत आहेत. प्रज्ञा, प्रज्ञा, मी इथं एका मिनिटासाठी थांबवतो. प्रज्ञा इथे एका मिनिटासाठी मी थांबवतो. ही दृश्य बघा, प्रत्येक गाडीवरती असं स्टिकर लावलेलं आहे, चलो मुंबई, आणि जरांगे पाटलांचा त्याच्यावरती असलेला फोटो. ही दृश्य मला खूप वर्षानंतर, म्हणजे मी असं म्हणालो की खूप वर्षानंतर एका त्या आंदोलनातल्या मागण्याबद्दल चर्चा होऊ शकते, त्यातल्या कायदेशीर बाबीबद्दल चर्चा होऊ शकते, पण एक असा नेता की ज्याची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, त्याचे अशा पद्धतीनं स्वयंस्फूर्ततेनं लोकांनी लावलेले स्टिकर हे खूप वर्षानंतर मला असे दृश्य दिसत आहेत की ज्या दृश्यातनं लोक आपल्या गाड्यावरती, म्हणजे प्रत्येक गाडीवरती मनोज जरांगे पाटील यांचं दृश्य असलेला फलक आहे, होर्डिंग्ज लावण्यात आलेली आहेत. लोक या आपल्या घोषणेबरोबर, म्हणजे आरक्षणाच्या मागणीच्या घोषणेबरोबरच घोषणा देत आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या जयघोषाची. मी पुन्हा सांगतो की एक तर त्यांची वैयक्तिक पातळीवरची असलेली विश्वासार्हता, आणि त्या विश्वासार्हतेमुळं लोकांना जो मनोज जरांगेबद्दल वाटणारा आत्मीयता आहे, त्या आत्मीयतेचं हे दृश्य रूप आपण आता बघतोय. 58 लाख ज्या नोंदी सापडल्यात, त्या नोंदीचा फायदा आम्हाला झाला. मगाशी मला वैभवी देशमुख मला भेटली. प्रज्ञा, मी हा प्रश्न तिला विचारला वैभवीला. आज दुर्दैवाने संतोष देशमुख आपल्यात नाही आहेत. वैभवीनं सांगितलेला मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटला. ती म्हणाली की मला 3-4 महाविद्यालयामध्ये मेडिकलला प्रवेश मिळाला आहे, बहुधा मॅनेजमेंट कोट्यातनं, कारण जी घटना अत्यंत दुर्दैवी घडली त्या कुटुंबाला आधार देणं गरजेचं होतं. अशा 2-3 कुटुंबातनं त्यांना महाविद्यालयातनं तिला प्रवेशासाठी विचारणा झाली, पण तिचं स्वतःचं कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे, आणि ते कुणबी प्रमाणपत्र सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथे असलेल्या तिच्या कुटुंबातल्या जुन्या नोंदीप्रमाणे मिळालं आहे. वैभवीसारखे अनेक लोक आहेत की ज्यांना ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ज्या 58 लाख नोंदी सापडल्यात त्याचा फायदा झालेला आहे, आणि त्यामुळं लोक खुश आहेत. आणि खुश असल्यामुळं आत्ता ही आरपारची जी लढाई आहे त्याच्यात सरसकटचा लाभ होईल. आणखीन एक इंटरेस्टिंग आहे खरं म्हणजे, काल मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं अभिनय टीका करत होते, तर ते पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. आता छगन भुजबळ यांची पण इथे फलक आहेत, पण ती अर्थात वेगळ्या कारणासाठी लागली असावीत. छगनरावजी भुजबळ साहेब यांचं हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची निवड झाल्याबद्दल अशी 2 तुम्हाला इथं होर्डिंग श्री छगन भुजबळ यांची लागलेली दिसतील, आणि या 2 होर्डिंगच्या मधूनच हा मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलकांचा जो जथ्था आहे तो मुंबईच्या दिशेनं रवाना होईल. छोटेसे ॲम्बियन्स आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया, कारण इथं एक वेगळ्याच पद्धतीचं वातावरण तयार होताना दिसतं आहे. लोक फटाके फोडत आहेत. प्रज्ञा, एका गोष्टीबद्दल खरं तर हा प्रश्न पडेल की ह्याच्यातनं तोडगा काय प्रज्ञा, कारण शेवटी असं आहे की जेव्हा एक इतका मोठा जथ्था समुदाय
मुंबईच्या दिशेनं जातो आणि सगळ्याला चिंता आहे की मी सकाळी जेव्हा बघितलं की एकाच ठिकाणी मला 1000 लोक उभा आहेत असं दिसले, कुठे 500 तरुण उभा आहेत. अर्थात ही संख्या हळूहळू वाढत जाईल. याच्यातनं मार्ग काय? या मार्गाबद्दलच मगाशी पत्रकार त्यांना विचारत होते की याच्यातनं मार्ग काय. अर्थात मला असं दिसतंय की 8-9 मागण्यापैकी काही मागण्यावरती तडजोड होऊ शकते. त्यातली प्रमुख मागणी मुख्यत्वे 58 लाख ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारावरती मराठा समुदायाला सरसकट कुणबी करणं. आता त्याच्यावरती कदाचित आज मुंबईमध्ये जी मराठा उपसमितीची बैठक आहे त्या उपसमितीच्या बैठकीमध्ये याबद्दलचा काही निर्णय होतो का ते बघायचं आहे आपल्याला. आता पुन्हा दृश्य तुम्हाला दाखवतो. पुन्हा दुसरा गाड्यांचा जो जथ्था आहे, गाड्या बाहेर पडताना दिसत आहेत. ही एकानंतर एक येऊन गाड्या या एका बाजूला उभ्या केल्या जात आहेत आणि हा जो जिथे पोलिसांचा आता बंदोबस्त आहे त्या ठिकाणातनं पहिली गाडी मनोज जरांगे पाटील यांची बाहेर पडेल आणि त्याच्यानंतर या गाड्यांची संख्या किती लोक आलेले आहेत ते कळतील. त्या पलीकडच्या अंतरावरती सुद्धा बऱ्याच महिला औक्षण करण्यासाठी उभ्या आहेत, जशा इथे उभ्या आहेत. मूळ मुद्दा होता तो म्हणजे याच्यातनं तोडगा काय. तोडगा असा असू शकतो जो त्यांनी दिलेला प्रस्ताव आहे. अर्थात सरकारने मागच्या आणि आत्ताच्या आंदोलनातला मूळ फरक मला असं दिसतोय, यावेळेला सरकार फारसं या पातळीवरती तरी चर्चेला पुढं आलेलं नाही. काल मुख्यमंत्र्यांचे जे स्पेशल OSD आले होते ते काही आंदोलनासंदर्भात चर्चा करायला आलेले नव्हते. त्यांनी फक्त मार्ग कुठला आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आजही पोलिसांचा हाच म्हणणं आहे, तुमचा मार्ग कुठला आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. ही दृश्य एक्सक्लुझिव्हली तुम्ही NDTV वरती बघताय. एकानंतर एक गाड्या बाहेर पडतात. प्रज्ञा, आत्ताची ही ताजी दृश्य प्रज्ञा आत्ताची ताजी दृश्य आहेत. मला वाटतं कोणत्या समाजाचे बांधव आहेत? आम्ही धनगर समाज बांधव आहोत. मला हे दाखवायचं होतं कारण मला मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की 500 धनगर बांधव इथं आलेले आहेत. हे काळकुटे आहेत आणि तुम्ही ही कशी व्यवस्था केली ती धनगर हे बांधव? आमचे मित्र 10 वर्षापासून मराठा आणि धनगर एकत्र काम करतो. एवढंच नाही तर मुस्लिम असतील, ब्राह्मण असतील, इतर OBC जाती आहेत, आदिवासी सगळ्याला आम्ही घेऊन चालतो. मराठा समाज हा मोठा भाऊ म्हणून सगळ्या ठीक भावांना आहे, घेऊन पण चालतो. इतके हाके आणि बाकीच्या लोकांचं मत वेगळं आहे. धनगर समाजावरती अन्याय होतोय. नाही, मुळात हाकेसरांचं ते मत OBC साठी काम करतात, पण आज आमच्यासोबत धनगर समाजासाठी ज्यांनी अख्खं आयुष्य खर्च केलेलं असे उपोषण करते देखील माझ्यासोबत धनगर समाज बांधव या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील म्हणजे जो गोरगरीब गरजवंत मराठा समाज आहे यांना यांच्या हक्काचं आरक्षण भेटावं ठीक यासाठी आहे, लढाई ही करते. दृश्य पहिल्यांदा आपण बघतोय की साधारण किती धनगर बांधव असतील? आता इथं 500 आलेत आणि आझाद मैदानापर्यंत जायचं 5000 धनगर बांधव. लोक येतील. ही दृश्य तुम्ही एक्सक्लुझिव्हली बघत आहात. आपण ही दृश्य दाखवूया महाराष्ट्राला. हा पहिला जो जथ्था जातो आहे तर या जथ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक सहभागी होत आहेत. प्रज्ञा, हा पहिला गाड्यांचा ताफा बाहेर चाललेला आहे. ज्या ताफ्यातनं एकानंतर एक लोक बाहेर पडतात. हे या महिला, हे बघा थोडंसं पलीकडे सरका, जरा थोडं पलीकडे सरका. हे औक्षण करण्यासाठी या महिला पुढं येत आहेत. याची दृश्य तुम्हाला दाखवतो मी स्क्रीनवरती. जसं मी म्हणालो की हा प्रयत्न केला जातोय की जो सामाजिक एकोप्याबद्दल, कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलाय की या आंदोलनामुळं महाराष्ट्रातली सामाजिक एकी ही बेकीकडे चाललेली आहे. त्याचे काही पडसाद हे बीडमध्ये उमटलेले बघितले, माजलगावमध्ये उमटलेले बघितले. ही दृश्य यासाठी कदाचित त्याचं नियोजन खूप आधीपासून झालं असेल की किमान काही धनगर बांधव सुद्धा त्या आंदोलनामध्ये यावेत. या महिला, काय बघायचंय? आरक्षण, आमचं आरक्षण भेटलंच या पुढं. पाहिजे. हां. आरक्षण मागण्यासाठी आम्ही आलेलो आहे. पण आता मनोज पाटलांना बघायला उभारला की का? नाही, आरक्षणासाठी वाटेला आलो आम्ही. मुंबईला निघालो. तुम्ही व्हय? हा तुम्ही पण? हा, आम्ही सगळे गावातले वडीगोत्रीचे आम्ही. तुम्ही माय मुंबईला? आजीदोर चाल ना, वैंतीदोर जाप ना, वैंतीदोर. हा, तुमचं शिक्षण? तर या महिला सुद्धा काही प्रमाणामध्ये असं दिसतंय प्रज्ञा की मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत. हा जो मुख्य चौक आहे आंतरवली सराटीतनं बाहेर पडणारा, त्या चौकातली ही दृश्य. त्या दृश्यामध्ये जसं मी मगाशी दाखवलं तुम्हाला की वेगवेगळ्या पद्धतीची वाद्य आहेत आणि त्या वाद्याच्या गजरात हे बाहेर पडत आहेत. या धनगर बांधवांचं यासाठी ह्या बांधवांची उपस्थिती ते महत्त्वाची ठरते. कारण काल लक्ष्मण हाके यांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता की समाजातले जे माळी, कोळी, धनगर, वंजारी हा जो प्रवर्ग आहे हो एकदा एवढ्या संख्येने मराठा समाज OBCच्या आरक्षणामध्ये आला की त्याचे अधिकार संपतील, ते राहणारच नाहीत. आणि मला खूप मोठ्या समाजाचा पाठिंबा आहे असं त्यांचं मत होतं. अर्थात या संख्येवरून काही आपल्याला लगेच त्याचा अंदाज नाही बांधता येणार की सगळ्याच
धनगर समुदायाचा याला पाठिंबा आहे किंवा विरोध आहे, पण ही दृश्य जाणीवपूर्वक केली गेलीत आणि 400-500 लोक इथे होते असं म्हणतात. कारण काळकुटेने सांगितलंच की त्या आंदोलनामध्ये या लोकांना आम्ही जाणीवपूर्वक बोलवलं आहे, कारण त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला दिसतोय. निकेतन, या बाजूची दृश्य दाखवायला पाहिजेत की ज्या दृश्यातनं दिसतं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचा ताफा हळूहळू बाहेर पडेल. प्रज्ञा. हे बघा, त्यांनी स्वतःचा जो मार्ग आहे तो खूप आधीच दाखवलेला आहे. म्हणजे त्या मार्गावरतीच आज शिवनेरीवरती ते जाणार आहेत, त्याच्यानंतर मग राजगुरुनगर चाकण मार्गे ते मुंबईला जाणार आहे. तो मार्ग तर त्यांचा निहित आहे, परंतु परिस्थिती काय होऊ शकते साधारणपणे? परिस्थिती अशी असू शकते की मोठ्या प्रमाणामध्ये जे वेगवेगळी वाहनं आलेली आहेत ती वाहनं संख्येनं कुठूनही येणार आहेत, कारण अहिल्यानगरमध्ये किती लोक येतील त्याचा अंदाज नाही आहे. काही ठिकाणातनं जे वाहनांची संख्या आहे, हा हार कुणासाठी आहे? जरांगे पाटलासाठी, हा? दादासाठी, जरांगे दादासाठी. दादासाठी. मोठा हार आहे, गुलाबाचा हार आहे. तर अशा पद्धतीने लोक सत्काराला जेव्हा येतील, हे बघा ही औक्षणासाठी उभारले. काय नाव तुझं? अंजली सुरेश कितवीला आहे? 12वीचा आहे. 12वीला आहे. तर अशा पद्धतीने लोक जेव्हा प्रज्ञा ह्या ताफ्यामध्ये येतील तेव्हा कदाचित लॉ अँड ऑर्डरपेक्षा ट्रॅफिक मॅनेजमेंटचं अडचण पोलिसांना होऊ शकते. अर्थात मी म्हणालो तसं हे जे कॉर्डन ऑफ केलं आहे पोलिसांनी, मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्डन ऑफ केलेलं आहे. 500पेक्षा अधिकचा पोलीस बंदोबस्त इथे आहे. आणि एक काल OSD जे आले मुख्यमंत्र्यांचे, ते स्पेशली तुमचा जो मार्ग कोणता आहे ते सांगा असं सांगण्यासाठी आले होते. मी काल जेव्हा प्रवीण दरेकर यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांना मी हे म्हटलं की दरेकरांनी ना हे म्हटलं की ते असं म्हणतात की एक मार्ग द्या आम्हाला काढून, तर त्या मार्गावरती आम्ही जाऊ. तो स्पेसिफिक मार्ग बहुधा अशी चर्चा दिसते मला की एक मार्ग तुम्ही सांगा, त्या मार्गावरती आम्ही मुंबईतनं पुण्यातनं मार्गक्रमण करू. ज्या अटी आहेत त्या अटीप्रमाणे 5,000 जणांना कदाचित आझाद मैदानामध्ये आंदोलनाची परवानगी मिळू शकते. थोड्याच वेळात ते कळेल. ते कोर्टामध्ये पण जाणार आहे. तुम्ही नाहीत का जाणार? गाव गाव कंजारा, तालुका हदगाव. हदगाव. किती हा, किलोमीटरहून आले? 300-250 अडीचशे. किती वाजता निघाले होते? आम्ही काल निघालो होतो साहेब 12 वाजता. 12 वाजता निघाले होते. तर असे या 450 किलोमीटरच्या परिघातले बरेच लोक मला इथे आलेले दिसलेत. ट्रॅफिक मॅनेजमेंट हाच सगळ्यात मोठा चॅलेंजिंग भाग असणार आहे आणि त्या दृष्टीनं बहुधा पोलिसांची यंत्रणा तयारच असेल. एक दिसतंय, मागच्या वेळेचा आंदोलनाचा भाग आणि आत्ताच्या आंदोलनाच्या भागामध्ये एक फरक आहे. तो फरक असा आहे की या वेळेला आंदोलन होऊ द्यावं या भूमिकेत आहेत. म्हणजे आंदोलनाला कुठेही अडवायचं नाही आहे. हा जो ढोल ताशाचा सूर जो आहे तोही एकदा मी ऐकवतो तुम्हाला. या बाजूला हे ढोल ताशाचं पथक आहे. माझा आवाज किती प्रेक्षक, मला काही ट्रॅफिक अडवायचं नाही, पण असे पथक जागोजागी आहेत. घोषामध्ये हे आंदोलन पुढं निघणार आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे की ट्रॅफिक मॅनेजमेंट करायचं आहे. त्या दृष्टीनं पोलीस सज्ज आहेत. प्रशासनाकडनं याचा अंदाज घेतला जातो आहे की किती प्रमाणामध्ये कुठून कुठून कसे कसे आंदोलक येतील. एक फक्त चिंतेची बाब आहे प्रज्ञा, ती सांगायला पाहिजे. ती म्हणजे काल जेव्हा मनोज जरांगेंना मी हे विचारलं की किती लोक आंदोलनात येतील, तेव्हा त्यांना नेमका आकडा नाही सांगता आला, कारण त्यांना पण त्याचा अंदाज नाही बांधता येणार. कोण किती संख्येनं कोणत्या गावातनं किती जण आलेत हे माहीत नाही. 1.25 लाख आपल्याकडे स्वयंसेवक आहेत असं त्यांचं मत आहे. प्रज्ञा. नाही, मला वाटतं की नाही कोणीच म्हणणार नाही इथं, कारण एकतर त्या 58 लाख ज्या नोंदी आहेत त्या नोंदीचा परिणाम त्यांनी बघितलेला आहे आणि मनोज जरांगे जे बोलतील त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे. जे मी अनेक वेळेला मगाशी म्हटलं की एक असं नेतृत्व की ज्या नेतृत्वाच्या निष्ठेबद्दल प्रामाणिकपणाबद्दल लोकांच्या मनात अजिबात प्रश्नचिन्ह नाही आहे.
जे प्रस्थापित नेतृत्व आहे त्याच्याबद्दल काही ना काहीतरी गोष्टी असतातच की ज्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडू शकतो. पण जरांगे पाटलांची खासियतच ती आहे, ते जे म्हणतील ते होईल असं लोकांना वाटतं. आणि म्हणूनच ते जे सांगतायत आता की काही जरी झालं तरी ओबीसी समाजातच मराठा समाजाचा समावेश करणं, ते काही म्हणत असले जरांगे पाटील तरी कायद्यानं ते शक्य नाही आहे. खरं तर आपण पाहिलं तर जरांगे पाटील मुळातच हे आम्हाला खूप प्रामाणिक नेतृत्व या ठिकाणी लागलंय. ते मी सांगितलं कालगी जसं तुम्ही मुलाखतीत जरांगे पाटलांना आजचे अनेक खोचक प्रश्न या ठिकाणी विचारले. ते माझं खरं तर कामच आहे. आमचा हा नेता जरी थोडाफार जरांगे पाटील जरी कायद्याचं थोडंफार काही नाही, पण त्यांच्याकडे कायद्याची एक तज्ज्ञ टीम आहे आणि त्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच जरांगे पाटील नेहमी आरक्षण या ठिकाणी मागत असते. गेल्या अनेक वर्षापासून जरांगे पाटलांचा हा जो काही मराठा आरक्षणाचा लढा आहे हा आजचा नाही आहे. ज्यावेळेस आंतरवालीमध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकार असताना आमच्या आई बहिणीवर या ठिकाणी लाठीचार्ज केला, त्यावेळेसच आमच्या भावना या अरे ठिकाणी उतरून गणपतीचं आलेल्या काय आहेत. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. हा अच्छा गणपती बाप्पा मोरया. तुमचं यांचं म्हणणं आहे पण कायद्याच्या चौकटीत बसायला पाहिजे ना. कायद्याच्या चौकटी नाही, पण आता पण आम्ही पण पहिलेच ओबीसी होतो ना, ते आमच्या हक्काचंच आहे ना. ते आम्ही काही भांडून त्याला मागत नाही एक्स्ट्रा, आमच्या हक्काचं तेच मागतोय ठीक ना. आहे, हक्काचं तेच पाहिजे. तर प्रज्ञा कुणीच असं म्हणणार नाही की आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळत नाही, आपण थोडी बाजूला काढून देऊ, पोलिसांनाही अडथळा नको असं काम करू. सरका पलीकडे पलीकडे सरका पलीकडे. हा 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 असं आहे की कुणी असं म्हणणार नाही. फक्त प्रश्न हा काय आहे की याच्यामध्ये नाही याच्यामध्ये आपण चर्चा करतो थोडा आवाज. याच्यामध्ये असं आहे की ओबीसी समाजातनं आरक्षण द्या असं म्हणत असताना मी जेव्हा हा प्रश्न विचारला की तुमच्यामुळे गावागावात दुही तयार होते आहे, ओबीसी समाजात तेली, माळी, कोळी, कोष्ठी, लिंगायत असा जो समाज आहे, काही प्रमाणामध्ये ब्राह्मणांची सुद्धा आता ओबीसी समाजामध्ये समावेश झालेला आहे काही गावामध्ये. त्याच्यात त्यांचं असं मत आहे की मी कुठं त्यांच्या विरोधात आहे. आमच्या नोंदीच मुळात 1929-21 सालापासून या कुणबी मराठा अशा आहेत, त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मूळ प्रश्न असा आहे की ज्या 351 जाती आहेत त्या 351 जातीमध्ये इतर जातीचा समावेश झाल्यानंतर काय होईल. कुणालाही आपण इथे विचारलं की गावागावात तेढ निर्माण होते आहे, हे खरं आहे की नाही नाही? नाही असं काही असं कुठलंच नाही. असं नाही. सगळे गुन्हे सोशल मीडियावर फक्त सोशल मीडिया. पण ही वस्तुस्थिती आहे की जो समाजातला मोठा वर्ग तो तसा आता विखुरलेला आहे. गावगाड्यातला हा समाज सर्वात मोठा समाज आहे, याबद्दल काही दुमत नाही आहे. तर अशा समाजाचं राजकीय कौल कुणीकडे आहे ते तर महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मूळ मुद्दा आहे तो आता एवढ्या मोठ्या समुदायाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यानंतर काय होईल, तर त्याची मांडणी लक्ष्मण हाके करतायत. त्याची स्वतंत्र चर्चा होऊ शकते. आत्ताची ही दृश्य जी बघतोय आपण NDTVवरती, ही आंतरवली सराटीच्या प्रवेशद्वारातली आहेत. मोठ्या प्रमाणात लोक घोषणाबाजी करतायत. या एक ताई इथे कोणीतरी आलेले आहेत. या ताईंना मी या ताईंना मी विचारतो, कारण त्या आता तुम्ही कुठून आले? मी माझं गाव जातेगाव, जातेगाव जिल्हा जिल्हा बीडच आहे, बर तालुका गेवराई आहे. महिलांना येऊ नका असं म्हटलं होतं तसं? नाही, असं कोण म्हटलं? नाही, जरांगे पाटील स्वतः म्हणाले. नाही, आमच्यापर्यंत तसं मेसेज तुम्ही काय जाणार आलेला आहे? नाही. हो, तुम्ही स्वतः जाणार आहे? कुठे तुमची गाडी? तुम्ही किती दिवसासाठी जाणार आहेत? जोपर्यंत दादा परत येत नाही तोपर्यंत जाणार आहे. तोपर्यंत जा. पण गणपती गावचा आहेत ना, पाठीमागं लोक आहेत ना. तुमचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आता ह्या स्वतः पदवीधर आहेत, त्यामुळं कायद्याच्या दृष्टीने मी यांना 2 प्रश्न विचारले तरी मला त्याचे अपेक्षित उत्तर आहेत. तरीही मी विचारतो की कायद्याच्या दृष्टीने ते शक्य नाही आहे ओबीसीत सगळ्यांचा समावेश करणं. असं कशावरून म्हणता? काहीतरी त्याला बेसिकली काहीतरी पॉइंट असतील ना. आहेत असं वाटतं तुम्हाला? हो, आहेत. नक्कीच. तर या महिला मोठ्या प्रमाणात स्थानिकच्या महिला आहेत, सगळ्या स्थानिकच्या महिला आहेत. असं इथले लोक NDTVवरती गेल्या 2 दिवसापासून ते एक्सक्लुझिव्ह कव्हरेज बघतायत. ही मुलगी तर आहेच जी औक्षणाचं ताट घेऊन इथे आलेली आहे आणि या महिला मोठ्या संख्येने इथे जमल्या. जसं आंतरवली सराटीमध्ये औक्षण केलं मनोज जरांगे पाटील यांचं, आणि मी म्हणालो तसं इकडनं आता त्या वाहनांचा ताफा हळूहळू येतोय.
इकडे या. सकल मराठा समाजाच्या टोप्याही घेऊन हे सगळे लोक इथे आलेले आहेत. मगाशी मी कपाळावरती मराठा असं काही चिन्ह वगैरे म्हणू आपण, तसंही चिन्ह हे बघा इथं होतं, पुसलं गेलं बहुतेक. तर असं चिन्ह घेऊन सुद्धा लोक निघालेले आहेत. जी प्रतीकं असतात ती सगळी प्रतीकं आहेत, भगवे गमजे आहेत. आणि एक मात्र प्रज्ञा, एक कालपासनं हा एक मोठा बदल आहे खरं तर. पहिल्या आपल्या मुलाखतीपासनं की मी पण कट्टर हिंदू आहे अशी मांडणी आता मनोज जरांगे पाटील करतायत. ती का करतायत तर साधारणपणे हिंदू सणाच्या काळामध्ये, गणपती महोत्सवाच्या काळात तुम्ही हे आंदोलन करताय आणि ते अशी फोड करतायत की भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व याच्यात फरक आहे. आमचं हिंदुत्व हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातलं हिंदुत्व आहे. हा जो राजकीय शहाजोगपणा आहे तोही मनोज जरांगे पाटील यांनी आता मांडायला सुरुवात केलेली आहे. आणि मी त्यांना असं म्हणालो की मग ही भाषा तुमची महाविकास आघाडीचे नेते जसं म्हणतात, खास करून उद्धव ठाकरे, की तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व याच्यात फरक आहे, याच्यासारखे. तर ते असं म्हणाले की नाही, आत्ताचं भाजपचं जे हिंदुत्व आहे ते पक्ष फोडाफोडीचं हिंदुत्व आहे, कुणालाही आपल्या पक्षात घेतात आणि सत्ता मिळवतात. मांडणी व्यवस्थित आहे. त्यांना माहिती आहे की हे प्रश्न विचारले जातील, खास करून गणपती महोत्सवाच्या काळात तुम्ही हे करत आहात तर त्याला कसं उत्तर द्यायचं, गणपती बाप्पालाच बरोबर कसं घेऊन जायचं. जसं मी 14 फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे पुतळा दाखवला, मूर्ती दाखवली, 7 फुटाचा गणपती आपल्या स्क्रीनवरती प्रेक्षकांनी बघितला. हे यासाठी आहे की जे जे प्रश्न पडतील त्या सगळ्याची उत्तरं द्यायची. मला वाटतं की अभ्यास चांगला झालेला आहे याही वेळेला टीमचा. प्रज्ञा, हे बघा, हे तर स्पष्ट आहे. CSDAचा जो अहवाल आला तर त्या अहवालाप्रमाणे भारतीय जनता पार्टीला मराठा समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं. स्पेशली लोकसभा आणि विधानसभा ह्या मधल्या काळातला जर मताचा टक्का बघितला तर 1.25% मतं वाढली भारतीय जनता पार्टीची, 1.5 कोटी मतं वाढली भारतीय जनता पार्टीची. तर जो बहुसंख्येनं जास्त समाज आहे त्या समाजानं मतदान केलं नाही असं कोण म्हणेल. भारतीय जनता पार्टीला मराठा समाजाने मतदान केलंच. देवेंद्र फडणवीस आणि यांची अशी मांडणी असू शकते की हिंदुत्व आणि कारण कटेंगे तो बटेंगे हा मुद्दा शेवटच्या क्षणाला का आला तर त्याचं कारण हे होतं की मुळात सगळा जो बहुसंख्य समाज आहे तो हिंदूच आहे अशी भारतीय जनता पार्टीची मांडणी होती. आमच्या DNA मध्ये OBC आहे हे वक्तव्य तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि ते काही त्यांनी लपवून ठेवलेलं आहे. काय झालं की OBC समाज मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे महायुतीच्या पाठीशी उभा राहिला. कारण कुणी काही जरी म्हटलं तरी या आंदोलनामुळं सामाजिक पोलरायझेशन, विभागणी झाली. त्या विभागणीचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला झाला. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्येच मराठा समाजाला पहिल्यांदा जे हायकोर्टापर्यंत टिकलं, बॉम्बे हायकोर्टापर्यंत टिकलं असं आरक्षण मिळालं होतं. आणि या प्रश्नाबद्दल मला वाटत नाही की जरांगे पाटील यांच्याकडे पण उत्तर आहे. कारण कालच्या मुलाखतीत मी 3 वेळेला त्यांना हा प्रश्न विचारला की हे खरं आहे ना की देवेंद्र फडणवीस यांनी एक अभ्यास समिती बनवली, त्या अभ्यास समितीच्या माध्यमातून आरक्षण मराठा समाजाला मिळवून दिलं. हा ठीक आहे, ते बॉम्बे हायकोर्टातनं टिकलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही, त्याबद्दल ते असं म्हणतात की आम्ही कुठे हे आरक्षण मागितलं होतं. खरं म्हणजे ते आरक्षण टिकलं असतं तर कदाचित आजचा हा जो सामाजिक असंतोष आहे तो झाला नसता. अर्थात ही काही आपली राजकीय भूमिका नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे की ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं असतं तर कदाचित हा जो आत्ताचा असंतोष आहे दिसतो आहे तो झाला नसता. आता हे खरं असून सुद्धा की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, तरीसुद्धा त्यांची आजची प्रतिमा ही मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे फारशी मराठा समाजाला अनुकूल नाही आहे. ती ज्या पद्धतीच्या भाषेचा मनोज जरांगे पाटील वापर करतात त्यातनं असं दिसतं आहे की जे ऐतिहासिक काही कॅरेक्टर्स आहेत त्याचा संदर्भ घेऊन फडणवीसांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्याच्याबद्दलची स्वतंत्र चर्चा होऊ शकते. आताही मी त्यांना म्हटलं की देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले की मी सत्तेवरती आलो
की अनेक लोक मला सत्तेपासून दूर करण्यासाठी, मी तशा अर्थाचं ते बोलले, प्रयत्न करत असतात. त्याच्यावरती ते असं म्हणाले की आमचा असा काही हेतू नाही आहे, आमचं असं कुठंही राजकारण नाही आहे. पण वस्तुस्थिती ही आणखी वेगळ्या पद्धती त्याचं विश्लेषण होऊ शकतं. पुन्हा एकदा सांगतो की हे दृश्य अंतरवली सराटीतनं तुम्ही एक्सक्लुझिव्हली बघत आहात आणि या ठिकाणी लोक हळूहळू एकत्रित येत आहेत आणि वाहन बाहेर पडतात. मला वाटतं 10 वाजता बाहेर पडणार होते, 10:30 वाजून गेलेले आहेत. याचा अंदाज प्रश्न येणार नाही की नेमके किती लोक आहेत. त्याचं कारण आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं थांबलेली आहेत आणि मग त्या थांबलेल्या वाहनाचा रूप प्रत्यक्ष ज्या राष्ट्रीय महामार्गावरती आपले कॅमेरामॅन थांबलेले आहेत ते जेव्हा प्रत्यक्षात कॅमेऱ्यात चित्रित करतील त्या गाड्याचा ताफा, तेव्हा लक्षात येईल की वाहनांची संख्या किती आहे. प्रज्ञा. PCR बघा, गर्दीबद्दल आपण नंतर बोलूया कारण इतक्यात सांगणं अवघड आहे. पण आत्ताची ताजी दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य NDTVवरती तुम्ही बघत आहात. हा जो मनोज जरांगे पाटील यांच्या गाड्याचा ताफा आहे तो ताफा बाहेर पडतोय. मनोज जरांगे पाटील यांचं ग्रामस्थ हार फूल देऊन औक्षण करतायत, त्यांना शुभचिन्ह बाहेर पडतायत. अंतरवली सराठी येथे जमलेले जे ग्रामस्थ आहेत ते या आंदोलनाच्या निमित्तानं मुंबईच्या दिशेनं त्यांचं निघणं जे आहे ते आता तुम्ही NDTVवरती एक्सक्लुझिव्ह बघत आहात. हा जो टॉप अँगलचा आता व्ह्यू स्क्रीनवरती तुमच्या भावना काय आहे, कशा पद्धतीनं लोक मनोज जरांगे पाटील, पुन्हा बघा औक्षणाचं ताट पुढं आले, 2 ते 3 ताट आहेत की ज्या ताटातनं या महिला, या मुली मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करतायत. हा गाड्यांचा ताफा आत्ता गर्दीवरती इतक्यात बोलणं बरोबर नाही आहे कारण पूर्ण कळलेलं नाही आहे की नेमक्या किती गाड्या आहेत. इथली दृश्य, हा जो वडीगोद्री इथला नॅशनल हायवे दृश्य दिसतंय. मनोज जरांगे पाटील पुन्हा गाडीत बसले, त्या गाडीची रचना बघा, त्या गाडीच्या टपावरती बरेच लोक बसलेले आहेत. ती गाडी पारदर्शी आहे, ज्या गाडीत आंदोलन करता येऊ शकतं. वर जो पॅनोरॉमिक व्ह्यू आहे त्या व्ह्यूमधनं त्यांना बघता येऊ शकतो, लोकांशी संवाद साधता येऊ शकतो. या दृश्यातनं तुम्हाला अंदाज येईल की किती लोक आहेत, कशा पद्धतीचा त्यांचा भाव आहे, मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी लोक काय विचार करतायत. आणि थोडंसं या मनोज जरांगे पाटील यांची ही क्लोज दृश्य अंतरवली सराटीतनं बाहेर पडत असतानाची गाडीतली क्लोज त्याच्यातनं कळेल की आत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार नाही असं म्हणत जे जरांगे पाटील बाहेर पडतायत तर तिथे काय दृश्य आहे. आणि असं दिसतं आहे की या गाडीच्या मागेच गणपती बाप्पाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची फुलं उधळी जात आहेत जरांगे पाटील यांच्यावरती, ते बाहेर उभारले, हात हलवत आहेत. आणि ही दृश्य एक्सक्लुझिव्हली तुम्ही NDTVवरती बघत आहात. काय पद्धतीनं लोक त्यांचा सत्कार करतायत, फुलाचा वर्षाव करतायत, पोती अक्षरशः रिकामी केली जात आहेत आणि जरांगे पाटील यांच्यावरती फुलाचा वर्षाव करून त्यांना मुंबईच्या दिशेनं हे आंदोलक ग्रीट करतायत. ते जात असताना त्यांना शुभेच्छा देत आहेत. मी जसं म्हणालो, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा
17 फुटाचा पुतळा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती आहे, कारण गणेश आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि त्या आगमनाच्या निमित्तानं हा जो सण आहे तो सण आता आम्ही मुंबईमध्ये साजरा करू अशी भूमिका घेत आता ही मंडळी मुंबईच्या दिशेनं निघालेली आहे. गणपती बाप्पा, त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची 17 फूट उंच असलेली मूर्ती. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती हा जो 909 क्रमांकाचा 909 जो आयशरचा ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती फिक्स केली गेलेली आहे. हलवण्याची गरज पडणार नाही, कारण प्रवास लांबचा आहे आणि म्हणून त्या लांब असलेल्या प्रवासासाठी या मूर्तीची अशी व्यवस्था इथं केलेली आहे. नाचत आणि घोषणा देत हे आंदोलक निघालेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यासाठी, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच शिवनेरीवरून आज हे आंदोलक पुढे निघणार आहेत. इथे गणपती बाप्पाची आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला आज मुक्काम करून हे आंदोलक. हा जो गाड्यांचा ताफा आहे तो गाड्यांचा ताफा जो दिसतोय तो असा आहे की एकानंतर एक जिथे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्येक गाडीवरती चित्र, मागे ॲम्ब्युलन्स, कारण ते असं म्हणालेत की किमान 1000 ॲम्ब्युलन्स या गाड्यामध्ये या ताफ्यामध्ये असतील. आत्ता तरी मला 2 ॲम्ब्युलन्स दिसल्या, ही एक ॲम्ब्युलन्स आहे. 4 गाड्यानंतर पुन्हा एक ॲम्ब्युलन्स आहे, पुन्हा आयशर आणि तत्सम गाड्यांचा ताफा आहे. आत्ता मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी सोडलेला आहे. हा क्षण तुम्ही NDTV वरती एक्सक्लुझिव्हली बघत आहात की ज्या दृश्यातनं तुम्हाला दिसतं की आंतरवली सराटीतून ते बाहेर पडलेत आणि आता पुढच्या दिशेला, कारण हा राष्ट्रीय महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्गावरती एक शेवटची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आणि पुढे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर जो दुसरा ताफा आहे त्याची दृश्य आपण दाखवूया. हे आंतरवली सराटीतनं बाहेर पडत असलेले आंदोलक जे आपल्या गाड्यातनं बाहेर पडतायत. इथनं काहीच मिनिटापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा बाहेर पडला आहे आणि आता जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गावरती जो दुसरा गाड्यांचा ताफा आहे तोही मी तुम्हाला दाखवतो आणि साधारणपणे सरकारला अंदाज येईल की आत्ता ह्या क्षणाची गर्दी किती आहे. गर्दी याच्यावरती आपण नंतर सविस्तरपणे बोलूया. आत्ता बाहेर पडत असतानाची ही जी दृश्य आहेत ही दृश्य बघतोय महाराष्ट्र. NDTV वरती एक्सक्लुझिव्हली दृश्य बघत आहात आणि आता मनोज जरांगे पाटील हे या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलेले आहेत. त्यांच्या हा गाड्याचा ताफा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आणि पुढे निघालेल्या त्यांच्या गाड्या, या गाड्या आता मुंबईच्या दिशेनं आज अहिल्यानगर करत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे त्या जन्मस्थळावरती आज त्यांचा मुक्काम असेल, शिवनेरीवरती मुक्काम असेल. जे लोक आहेत की ज्या लोकांना मनोज जरांगे पाटील यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत ते लोक इथे जमलेले आहेत, पुलावरती पण जमलेले आहेत. साधारण अंदाज येईल की ह्या क्षणाला किती गर्दी आहे आणि त्याबरोबर लोकांचा हा आवाज. या ठिकाणी तुम्ही ही दृश्य बघा, QRTचा दंगा नियंत्रण कक्ष आणि इथे मनोज जरांगे पाटील दृश्य तुम्ही आहात. त्याचबरोबर दंगा नियंत्रण जे पोलीस आहेत ते आहेत. या जरांगे पाटलांच्या गाडीच्या मागे गाडीच्या टपावरती जवळपास बहुतेक सगळे लोक बसलेले आहेत, जे आंदोलक आहेत ते गाडीच्या टपावरती बसलेले आहेत. अशा पद्धतीनं लोक शड्डू ठोकत निघाले. हे शड्डू ठोकत असलेल्या नाचत निघालेल्या लोकांची दृश्य तुम्ही NDTV वरती बघत आहात. दंगा नियंत्रण पथक आहे आणि ह्या ब्रिजवरती ही गर्दी आणि जरांगे पाटील यांचा दावा आहे की किमान 55 लाख लोक ह्या आंदोलनामध्ये सहभागी होतील. 3 कोटी लोक या मंडळींना निरोप देण्यासाठी येतील. आत्ताची ताजी दृश्य जे तुम्ही बघत आहात ती ही आहेत आणि पुन्हा एकदा की मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्यांना स्क्रीनवरती बघत आहात. या गर्दीमध्ये मुख्यत्वे वेगवेगळ्या ठिकाणांत हिंगोलीतून आलेली, नांदेडमधून आलेली, परभणीतून आलेली अशी ही मंडळी आहे. काल रात्री 6 वाजल्यापासून ही मंडळी इथे मोठ्या प्रमाणात आली होती. पोलीस त्यांचा जो काही बंदोबस्त आहे त्या बंदोबस्तातनं ह्या आंदोलकाला नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर जे आंदोलक आहेत जे राष्ट्रीय महामार्गावरती आहेत ते आंदोलक आता मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो मी की गर्दीच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र विश्लेषण हे पुन्हा होऊ शकतं. आत्ताची जी गर्दी आहे ती तुमच्या TV स्क्रीनवरती दिसते आहे.
गाड्यांचा ताफा दिसतो आहे, कशा पद्धतीनं हे आंदोलक हे मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत हे तुम्ही बघत आहात. या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा तोच मुद्दा आहे की ज्या मागण्या घेऊन हे आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत त्या मागण्यांची पूर्तता सरकार करू शकतं का? कायद्याच्या दृष्टीने हे करणं शक्य आहे का? डॉन चित्रपटातले गाणे आणि वेगवेगळ्या चित्रपटातले गाणे त्याच्यावरती नृत्य करत निघालेली मंडळी, त्याचा थोडासा ॲम्बियन्स आपण ऐकूया.